एक मोठी बातमी. शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ आहे. सततच्या सभा दौरे दगदगीमुळे त्यांना थकवा जाणवू लागलेला आहे. त्यामुळे शरद पवार यांचे उद्याचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. प्रचाराच्या ताणामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून खबरदारीसाठी म्हणून त्यांना आता विश्रांतीचा सल्लाही देण्यात आलेला आहे. अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. अरुण, आपण बघतोय आज सुप्रिया सुळे यांची जी प्रचार सभा होती त्या सभेमध्ये देखील त्यांचा आवाज खालावलेला जाणवला आणि आता प्रकृती अस्वस्थ असल्याचं कळतंय. काय अधिक सांगाल? खरं तर शरद पवार यांनी स्वतःच सांगितलं होतं की माझा आवाज बसलेला आहे. गेले अनेक दिवस ते प्रचार करतायत आणि त्यामध्ये एक पुणे मतदारसंघ असा आहे की अगदी भोर वेल्ल्यापासून तर खडकवासल्यापर्यंत असा हा मतदारसंघ आहे. या ठिकाणी प्रचार करताना, सभा घेताना त्यांचा निश्चितपणे त्याचा त्रास होऊ शकतो. त्यांचं वय बघता आज 83 पार शरद पवार आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आज आवाज बसला होता हे त्या सभेमध्ये जाणवलं. त्यानंतर निश्चित त्यांच्या सगळ्या जे निकटवर्ती आहेत त्यांनी असा निर्णय घेतला की आपण त्यांना एक दिवसाचा किमान आराम दिला पाहिजे, कारण उद्या त्यांची कात्रजमध्ये सभा होती. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना आज आराम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि डॉक्टर जे काही सल्ला देतील त्यानुसार पुढचा निर्णय होईल. बिलकुल. त्यांच्या निकटवर्तीयांनी आराम देण्याचा डॉक्टरांसोबत काही कन्सर्न केलेला आहे का पवार कुटुंबियांनी किंवा शरद पवारांनी? निश्चितपणे, कारण जसं मी म्हटलं आता की गेले अनेक दिवस ते प्रचार करतात, सारखी धावपळ करतात. आज बारामतीच्या सभेमध्ये देखील म्हणजे जिथे ती सभा होईल त्यावेळी देखील त्यांच्या आवाजामध्ये आवाज बसल्याचं आपल्याला जाणवलं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हा निर्णय घेण्यात आलेला आहे की त्यांनी किमान एक दिवस गोविंद बागेमध्ये आराम करावा. पुढे त्यांच्या प्रकृतीमध्ये जर सुधारणा होत असेल तरच पुढच्या कार्यक्रमात पुढच्या दौऱ्याला त्यांनी जाणं अपेक्षित आहे. बिलकुल. धन्यवाद अरुण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.